नमस्कार मित्रांनो. चुकी आज आपण एक चांगल्या गोष्टीचा बोध घेणार आहे. तर आपला जो मराठी चॅनल आहे चुकीचा मार्ग शेवट वाईट मराठी चॅनल, यामध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, गोष्ट अशी आहे की गरिबी माणसाला काय करू शकते. गरिबी माणसाला घडवू पण शकते आणि गरिबी माणसाला बिघडवू पण शकते. तर ह्या ही जी आपण घटना सांगतोय ती खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि ती तुमच्यासाठी म्हणजे मी ज्यावेळी ही घटना वाचली, ही कहाणी वाचली, त्यावेळी मला असं रडू आलं की कुणाच्या आयुष्यामध्ये असं नाही घडलं पाहिजे. तर जे काही तुम्ही हे आहे, तुम्हाला एक सांगायची गोष्ट अशी आहे की तुम्ही भले लग्न करत असाल, भलेही एक समज मी तुम्हाला म्हणतो की तुमचं लग्न नाही झालं तरी चालेल, परंतु लग्न करायच्या अगोदर त्या मुलीची आई काय करते, तिचं वडील काय करते, तिचा भाव काय करतो, त्यांची पार्श्वभूमी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर त्यांची बॅकग्राऊंड जर खराब असेल, काही लोकांनी अशा मुलीबरोबर लग्न केलं, तिचं मुलगा, तिचा भाव गुंड, तिचं वडील काही क्रिमिनल, आई काही 10 जणांवर लफडं केलेलं, असं जर तुमचा नातेवाईक जर तुमच्या आयुष्यामध्ये आला, तुमच्या परिवारामध्ये आला, तर तुमचा परिवार बिघडायला जास्त टाईम लागणार नाही. तर आपण गोष्टीला सुरुवात करू आणि तुम्ही जे मी सांगतोय याचा तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये उपयोग करून घ्याल. उपयोगी तुम्हाला नक्कीच हे पडेल. जर तुम्हाला आपलं जीवन सुखकर आणि सुखदायक जगायचं असेल तर तुम्ही हे करा. प्रथमतः आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर करा. गोष्ट अशी आहे की UPमधली एक विराड होतं, त्यांचं लग्न झालं आणि तिकडं UPला कसं आहे, UPमध्ये काय रोजंदारी नसते. जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये जरी आपण दिवसाला जरी एक गड्याला 500 रुपये हजेरी आहे, लेडीजला 300 रुपये हजेरी आहे, आणि जर कामाला गेलं तर किती काम करते, गप्पा मारण्यातच 4 तास घालवते, ते जेवायला 1 तास, काम किती करते. तसं तिकडं नाही. UPला काय आहे, 80-100 रुपये मजुरी असते आणि 11 तास बरोबर मालक त्यांना मागं लावून एकदम असं नोकरासारखं काम करून घेतो. त्यामुळे तिकडे त्यांचं पोट पण भरत नाही आणि काबाड कष्ट करून ते काही करू शकत नाहीत. म्हणून ते कपल जे होतं तिचा नवरा होता, तो महाराष्ट्रामध्ये आला आणि महाराष्ट्रामध्ये पुण्याला आला तो कामाला, काही काम वगैरे करत होता आणि 2-2, 3-3 वर्ष घरीच जायचा नाही. ती बायको वाट बघत आपली बसायची, येईल जाईल, असं होईल तसं होईल. त्यामुळे तो चांगली इमानदार होती, ती काय अशी नव्हती आणि त्यामुळे तिला मूलबाळ पण झालं नाही. हा जायचंच नाही, 3-1 वर्षातनं कधीतरी जायचा, वर्षातनं कधीतरी जायचा. तर हा जो तिचा नवरा होता, हा बुधवार पेठेमध्ये वेश्या महिलांकडे जायचा, तिथं सेक्स करायचा, आपलं सॅटिस्फाय करून घ्यायचा आणि त्यामुळे त्याला जायचं गरजच नाही. तो इकडेच मौजमस्ती करायचा, मजा मारायचा. असं करून करून 5-6 वर्ष निघून गेली आणि नंतर एक दिवस तो आजारी पडला. असा आजारी पडला, पाक खरजुलं कुत्रं कसं असतंय तसं त्याचं शरीर झालं, एकदम चमडी वगैरे सुरकुतून गेली. काय झालं, दवाखान्यात गेला, डॉक्टरांनी टेस्ट केल्या, तर त्याला HIV झाल्यानंतर त्याला तर पुढं मरण दिसायला लागलं. मजा केली पण सजा तर आहेच आता. बायकोला सांगितलं की मला मी आजारी पडलो आणि आता मी काय इकडं काम करणार नाही, मी तुझ्याकडे येणार, तुझ्याबरोबर राहणार. पण त्या हरामीनं, त्या व्यक्तीनं आपल्या पत्नीला सांगितलं नाही की मला अशी जर्जर बिमारी झाली, बेकार बिमारी झाली. ते त्यानं लपवून ठेवलं. गावी गेला, गावी राहिला बायकोबरोबर, तिच्याबरोबर सेक्स केला, तिच्याबरोबर झोपला, सगळं काय केलं. 5-6 महिने त्याची दवाई पण चालू होती. 5-6 नंतर तर जय हिंद केलं त्याने, गेले देवाघरी निघून गेले.
देवानं घरी निघून गेल्यानंतर तिची बायको आता एकटी पडली बिचारी. सासू सासरे होते घरी आणि त्यांचं पण ती पण गरीब होती. तर सासू सासरे म्हणले, बघ बाई असं आहे, तुला पण एक तर मूलबाळ नाही आणि आम्ही तर असं आहे, आमच्याबरोबर राहून तू काय करते, तुझं तो आपलं बघ, लग्न वगैरे कर कुठं किंवा काय तुला जसं वाटेल तसं कर. तर मग असं ते सासू सासऱ्याने सांगितलं. मग ती गेली आईवडिलाकडे. आईवडील पण गरीब होते. आईवडील म्हणले की बाई तू एका दिवसाच्या जागी 2 दिवस राहा, पण आमच्याकडं काय राहायला बिहायला येऊ नको. तुझं जे काय असेल, तुझं आपलं नवरा मेला तर काय अडचण नाही, सासू आहे सासरा आहे, त्यांच्याबरोबर जसं तुला आपलं राहायचं आहे तसं राहा. त्या महिलेवरती असं दिवस आलं ना, आईवडील साथ देतात ना सासू सासरं साथ देतात. मग ती सासरे नवऱ्याच्या गावी आली. त्यांची एक रूम होती. त्या रूममध्ये म्हणली, आता काही झालं तरी आपल्या आईवडिलाकडे जायचं नाही, मरण आलं मरण पत्करायला तयार आहे, पण आपण आपल्या हिमतीवरती जे काय आपलं जीवन भेटते तेवढं जगायचं. भांडी कुंडी घासून हे करून कोणाला मोलमजुरीला जाऊन तिचं आपलं चालू होतं. जीवन जगणं तिचं चालू होतं. कष्टदायक जीवन होतं. तर तिला गावातल्या लोकांनी सांगितलं की म्हणले, आता तुला मूलबाळ पण नाही, तर ते संजय निराधार योजनेमधून काय 500 रुपये भेटतात आणि जर तू राशन कार्ड वगैरे काढलंस तर तुला धान्य पण भेटेल, तेवढंच तुला हातभार होईल. असं रोजंदारी करून किती खाणार. मग ते म्हणले, कसं मला भेटेल. तर ते म्हणले, असं कर, तू या राजकारणी लोक करतात, जसे की सरपंच आहे, ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, ही लोक हे करतात. मग ती गेली गावात ग्रामपंचायत सदस्याला भेटली. सदस्यानं मॅडमला बघितलं. अच्छा, तुझा नवरा तो असा असा वारला. कारण लोकांना कोणालाच माहिती नव्हतं कशानं वारला. तो हां ते मी त्याची मंडळी आहे आणि मला राशन कार्ड काढायचं आहे आणि मला ते संजय गांधी निराधार योजनेचं काय 500 रुपये आहे, त्याच्या स्कीमसाठी पण मला ते चालू करायचं आहे. तर ते म्हणला, अहो ते एवढं लय होतं वेळ तेव्हा, त्याला लय पैसे लागतात, असं लागते तसं लागते, असं तिला एकदा तिचं मनोबलच तोडून टाकलं आणि गेला घेऊन सरपंचाकडं. सरपंच गेला आणि या महिलेला बघितलं की गडी थोडासा त्याच्या होताच, तो बायल्या माणूस होता, म्हणजे महिलांबरोबर लफडी करायचं त्याचं हे असं होता इरादा होता. आणि बऱ्याच गावांमधल्या महिलांबरोबर मुलींबरोबर त्यानं शारीरिक संबंध ठेवलं होतं. तर ते बाईला बघून म्हणला, बाई तुम्हाला 2000 रुपये खर्च येईल. तर म्हटली, अहो माझ्याकडे 20 रुपये द्यायला नाही, तर तुम्ही 2000 मागताय. तर म्हटला, अहो काय तुम्ही तुमच्याकडे आहे ते तुम्ही द्या, नंतर आम्ही करू. तर ती बाई काय समजली, म्हणली काय द्या, आमच्याकडे आहेच नाही काय, तर देऊ काय. तर तो डोळा मारला सदस्याला, म्हणला मॅडमला सांगा समजावून. मग ते सदस्यानं ते मॅडमला साईडला घेतली. सरपंच साहेब असं म्हणतात की अर्ध्या 1 तासासाठी माझ्याबरोबर झोपा, मला थोडंसं एन्जॉय करू दे आणि मग देतो तुमच्या काढायचं नाही तेव्हा. तर बाई पण म्हणली, ठीक आहे, आता आपल्याला नवरा पण नाही, असं नाही तसं नाही, आपलं पण काम पण झालं पाहिजे, पैसा पण नाही. मग ती झोपायला तयार झाली. लगेच गड्यानं सरपंचानं बोलेरो काढली, किक मारली, गेला लॉजवरती. तिकडं तिचा कार्यक्रम मस्तपैकी दोघांनी ओके कार्यक्रम केला. आणि सरपंच का कुत्रा असतोय, सरपंचवर लॉजमध्ये तो खाली पारेकरी. मग त्यानं खाली आलं, सगळं कार्यक्रम जाऊन खाली आला, दोघं एकदम मस्तपैकी एन्जॉय केला. खाली आला, म्हणला सदस्य मॅडमला घेऊन जा ग्रामसेवकाकडे सदस्य घेऊन गेला. तिथनं पुरवठा विभागामध्ये गेला. ग्रामसेवकानं पण एन्जॉय केला, कारण की हे काही एका दिवसात प्रकरण झालेलं नाही ना. अशा फेऱ्या ज्यावेळी फेरी मारायला म्हणजे चक्कर मारायला तिला घेऊन जायची, सदस्य पण एन्जॉय करायचा, सरपंच पण एन्जॉय करायचा. आणि पुरवठा शाखेमध्ये जी काही 2-3 टेबल असतात, म्हणजे एका टेबलवरती 3-4 लोक असतात. असं करत तहसीलदारापर्यंत हे बाईनं आपलं शरीर देऊन आपलं काम करून घेतलं. लक्षात आलं, म्हणजे तिला मजबुरीनं द्यावं लागलं. कारण की पुरवठामध्ये पण म्हणले पैसे नाही, मग ठीक आहे, या मॅडमला पाठवा 1 दिवस. मॅडम आपली बिचारी, तिला मजबुरी होती, ती जायची, त्यांच्यावर झोपायची, मग आपली तिची एक स्टेप फाईल पुढं जायची. असं
तहसीलदारानं त्या महिलेबरोबर पण शारीरिक संबंध ठेवलं. असं झालं, तिचं काय राशन कार्ड भेटलं नव्हतं, काय भेटलं नव्हतं आणि एवढ्या लोकांनी टोटल 15 लोकांनी तिच्याबरोबर सेक्स केला. सेक्स केल्यानंतर बाईची तब्येत थोडीशी ढासळली, आजारी पडली. सदस्याला माहिती पडलं की मॅडम आजारी पडली आहे. गेला म्हणला ठीक आहे, याला 100 रुपये जाऊ घेऊन 100 रुपये खर्च करू, दवाखान्यात दाखवून आणू आणि एक शॉट पण मारू. 100 रुपयांनी एक शॉट काय म्हणलं घरी एवढं टेन्शन आहे तेव्हा. ठीक आहे करू मॅडमसाठी. गेला मॅडमला घेऊन तालुक्याच्या ठिकाणी छोट्या डॉक्टरला दाखवले. डॉक्टरनं त्याची हालत बघून म्हणला बाबा हे आपल्या लेवलचं काम नाही, मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आता ह्यो सदस्य कुठला 100 रुपयांनी एक शॉटच्या भरोश्यावर बसला होता. ते म्हणला कुठं मोठ्या हॉस्पिटलमध्ये काय घेऊन जाणार, आपल्याकडे कुठं पैसे आहेत. ते गेला डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला मॅडमला. मॅडमच्या सगळ्या टेस्ट केल्या, सगळं काय झालं, रिपोर्ट आला HIV पॉझिटिव्ह. जसा बाईचा रिपोर्ट HIV पॉझिटिव्ह आला, ह्याचं तर नागोबा थंडच झाला, म्हणजे असं गळूनच पडला. नागोबा उठायचंच बंद झाला. त्यानं केला फोन सरपंचाला. सरपंच मला आपल्या नाटकावरती पडता पडला आणि आपला खेळ खाल्लाच झालेला आहे, ताबडतोब या. म्हणला सुषमाबाईचं म्हणला रिपोर्ट HIV पॉझिटिव्ह आला आहे, तिला येडच झाला आहे. सरपंच जिथं होता तिथं त्याला तर अक्कलच बंद झाली, त्याची अक्कल बंद झाली. पळत गेला, बोलेरो स्टार्ट केली, तालुक्याच्या ठिकाणी गेला, मॅडमला बघितलं आणि गपचूप या दोघांनी आपली पण HIV टेस्ट केली. आपली HIV टेस्ट केली यांनी, तर या दोघांची पण HIV टेस्ट पॉझिटिव्ह आली. आता तर म्हणले मेलो. आता त्यांना तर मरण दिसायला लागलं. पुढं काय दिसायला लागलं, यमराज दिसायला लागला. यमराज दिसायला लागला. मग त्यांनी काय केलं, आता म्हणले हे सगळीकडे सांगायला नको ना, तर आपली पण इज्जत जाईल. मग तालुक्याच्या पुरवठा शाखेमध्ये गेली आणि एका जोडीदाराला म्हणले बाबा आमचं असं झालं आहे, तुमचं पण बघा, चेक करा. तर तीच गोष्ट त्या बाईनं एक लेडीजनं कुणीतरी ऐकली आणि ती लेडीजला कळालं की यांचं की तहसीलदाराने आहे ना त्या बाईवरती रेप करून ते ह्या लोकांना HIV झाला आहे आणि त्या महिलेला पण असं झालं आहे. मग ती म्हणली इथं रिपोर्ट करून उपयोगाचं नाही ना, तहसीलदार आपल्याला नोकरीवरनं डिस्मिस करायला बसला आहे. ती गपचूप ऑफिस सोडलं, गपचूप त्या बाईच्या घरी गेली. तिला सुषमा, तिला म्हणजे आजारी पडली होती. तिला म्हणली तू जा पोलीस स्टेशनला कंप्लेंट दे, तेव्हा या गोष्टी आणि तू काय टेन्शन घेऊ नको, मी आहे तुझी. ती गेली पोलीस स्टेशनला, कंप्लेंट दिली. पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली. जशी कंप्लेंट दिली तशी तहसीलदारापासून सगळं गबाळं 15 लोकांना उचलली, सरपंचासहित सदस्यासहित उचलली, तुरुंगात टाकली. टेस्ट केली, 15चे 15 लोक HIV पॉझिटिव्ह आली. आता सगळ्यांना येडच झाला, त्यांचं मरण दिसायला लागलं, तुरुंगामध्ये पण जाऊन बसायला लागलं. मग महिला पोलिसांनी म्हणले बाबा यांच्या घरी पण तपास करा, अजून कुठं लंपट झाली ती बघा. गेले ते घरी गेले, सगळ्यांच्या बायकोला सांगितलं तुमच्या नवऱ्यानं असा मेडल जितलेला आहे आणि त्यांना पुरस्कार भेटलेला आहे, तुमचं पण आपलं बघा. आणि जर तसं काय आढळलं तर हॉस्पिटलला या आणि आपलं तुमची ट्रीटमेंट घ्या. बायांनी सगळ्या त्या 15 लोकांच्या 15 बायकांनी टेस्ट केली, त्यातल्या 7 बायांना HIV झाला होता. तर त्या 7चं ट्रीटमेंट चालू आहे. सुषमाबाई हातरुणाला खिळू नये, ती आज नाही उद्या तरी मरून जाईल. तिचं तर खायचं वांदं, तर ती बिचारी गरीब, म्हणजे ती एक चांगली औरत आहे. चांगली औरत म्हणजे तिला परिस्थितीने या गोष्टी कराव्या लागल्या. आणि नवरा एवढा नालायक होता, तिला तरी काय माहिती की यांना आपल्याला महाभयंकर बिमारी दिली. तिचा काय याच्यामध्ये दोष नाही. मित्रांनो, परिस्थिती ह्या गोष्टी करायला भाग पाडते. तर या 15 लोकांचं सामान तर गेलंच कामातनं, त्याला यमराज वाट बघतोय त्यांचा. आणि घरी ज्या 7 बायकांना जी लंपट लागली त्यांचा पण कार्यक्रम ओके झाला आहे. तर हे बघा मित्रांनो, जर तुम्ही असं कुणाला जर मदत करत असाल तर निस्वार्थपणे मदत करा. कुठल्याही हेतूनं, वाईट हेतूनं मदत करू नका. आता हे बलात्काराचा गुन्हा यांच्यावरती 15 लोकांवरती हे झाला, महिलेच्या शोषणाविरुद्ध. 15-20 वर्षाची जंगलात तुरुंगात गेली तहसीलदार वगैरे. घरी पण प्रसाद दिला त्यांनी. छोट्याशा
सेक्सपायी, छोट्याशा सुखापायी अख्खं यांचं आयुष्य बर्बाद झालं. म्हणून मित्रांनो, वाईट गोष्ट करू नका, अनैतिक संबंधाला बळी पडू नका आणि आपलं फॅमिली लाईफ आहे ते जास्तीत जास्त कसं चांगलं सुखदायक होईल याचा विचार करा. आपला जर आपलं महत्त्वाचं हे होतं की जर आपलं चॅनलला पसंत आला, आपलं आवडलं तर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.